Question number 308. If y equal to tan inverse x bracket square, prove that x square plus 1 bracket square into d2y by dx square plus 2x into x square plus 1 into dy by dx equal to 2. 304 ते 312 चा ग्रुप सिमिलर एक्झाम्पल्स आहेत. Y equal to tan inverse x bracket square. Let this is equation 1. First of all, differentiate with respect to x to find the first derivative. Dy by dx equal to derivative of tan inverse x bracket square equal to tan inverse x bracket square चा derivative 2 into tan inverse x into derivative of tan inverse x equal to 2 into tan inverse x into tan inverse x चा derivative 1 upon 1 plus x square is the value of dy by dx. Notations y1 y2 च्या स्वरूपात नाही आहेत. dy by dx d2y by dx स्क्वेअरच आहेत, त्यामुळे ते dy by dx ॲज इट इज राहील. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण दोन पॉईंट्सचा विचार करतो. एक म्हणजे इक्वेशन 1 चा यूज होतोय का. इक्वेशन 1 मध्ये आहे टॅन इनव्हर्स x चा ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी टर्म आहे फक्त टॅन इनव्हर्स x, त्यामुळे इक्वेशन 1 चा वापर होणार नाही. दुसरा पॉईंट म्हणजे राईट साईडला डिनॉमिनेटरला असणारी टर्म आपण लेफ्ट साईडला मल्टिप्लाय घेऊ शकतो. जर 1 प्लस एक्स स्क्वेअर लेफ्ट साईडला घेतला तर टर्म येईल 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 2 टॅन इनव्हर्स एक्स ही टर्म मिळेल. and now differentiate this term with respect to x. Differentiating with respect to x, left side derivative of 1 plus x square into dy by dx equal to right side ला 2 constant outside derivative of tan inverse x शिल्लक राहील. म्हणजेच यामध्ये लेफ्ट साईडला यूज करावं लागेल u इंटू व्हीचा रूल. u इंटू व्हीच्या रूलनुसार फर्स्ट फंक्शन म्हणजेच 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह येईल d2y बाय dx स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन dy बाय dx ॲज इट इज into derivative of 1 plus x square equal to right side ला 2 constant as it is tan inverse x चा derivative 1 upon 1 plus x square. 1 plus x square लाच आपण x square plus 1 लिहू शकतो into d2y by dx square
कारण जे प्रूव्ह करायचे त्यात 1 प्लस एक्स स्क्वेअर ऐवजी टर्म एक्स स्क्वेअर प्लस 1 या स्वरूपात लिहिलेली आहे. पहिली टर्म ॲज इट इज प्लस dy बाय dx इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इक्वल टू राईट साईडला 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 1 प्लस एक्स स्क्वेअरलाच एक्स स्क्वेअर प्लस 1 लिहिलं. आणि आता लास्ट स्टेजला काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय, इथे जरी स्क्वेअर रूट नसेल तरीही एक्स स्क्वेअर प्लस 1चा ब्रॅकेट स्क्वेअर अशी टर्म आहे सुरुवातीला. सो मल्टिप्लाय थ्रू आउट बाय एक्स स्क्वेअर प्लस 1. एक्स स्क्वेअर प्लस 1 नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. पहिली टर्म येईल एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस दुसरी टर्म आहे 2x इंटू dy बाय dx, त्यालाही मल्टिप्लाय होईल एक्स स्क्वेअर प्लस 1, म्हणजे टर्म येईल 2x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dy बाय dx. आणि राईट साईडला एक्स स्क्वेअर प्लस 1 नी जर मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरचा एक्स स्क्वेअर प्लस 1 कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील फक्त 2. दॅट इज द रिक्वायर्ड आन्सर. (309) if y equal to sine of m sin inverse x, sine of m sin inverse x, prove that 1 minus x square into y2 minus x y1 plus m square y equal to 0. First of all, differentiate with respect to x. We get dy by dx equal to derivative of sine of m sin inverse x. Notations y1 y2 या स्वरूपात आहेत, त्यामुळे लेफ्ट साइडला dy बाय dx च्या जागी आपण y1 लिहू शकतो. राईट साइडचा डेरिव्हेटिव्ह घेताना साइन ऑफ m साइन इनवर्स x, यामध्ये पहिलं मुख्य फंक्शन आहे साइन. साइनचा डेरिव्हेटिव्ह येईल cos ऑफ m साइन इनवर्स x into derivative of bracket, that is
यम इंटू साइन इनव्हर्स यक्स. आधी साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि पुन्हा साईनच्या समोर असणाऱ्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू कॉस ऑफ यम साइन इनव्हर्स यक्स इंटू यम कॉन्स्टंट ॲज इट इज राहील आणि साइन इनव्हर्स यक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाल्यानंतर आपण इक्वेशन 1 मधली व्हॅल्यू यूज करता येते का पहा. त्या ठिकाणी आहे साइन ऑफ यम साइन इनव्हर्स यक्स, इथे आहे कॉस ऑफ यम साइन इनव्हर्स यक्स. ही व्हॅल्यू यूज करता येत नाही. थोडासा डिफरंट आहे प्रिव्हियस पार्टपेक्षा. यामध्ये इक्वेशन 1 डायरेक्ट यूज करता येत नाहीये, पण डिनॉमिनेटरची रूटची टर्म मात्र लेफ्ट साईडला घेता येईल. म्हणजेच टर्म येईल रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y1 इक्वल टू राईट साईडला यम कॉन्स्टंट इंटू कॉस ऑफ यम साइन इनव्हर्स यक्स. डिनॉमिनेटरची रूटची टर्म राईट साईडची लेफ्ट साईडला मल्टिप्लाय घेतली. नाउ डिफरन्शिएटिंग अगेन with respect to x. लेफ्ट साईडला टर्म आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y1 आणि राईट साईडला यम कॉन्स्टंट आउटसाइड राहील डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ यम साइन इनव्हर्स यक्स. कॉस ऑफ यम साइन इनव्हर्स यक्स. आता लेफ्ट साईडला यू इंटू विचा रूल यूज करायला लागेल. यू इंटू विचा रूल मध्ये पहिली टर्म आहे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि दुसरी टर्म आहे y1. यू इंटू विचारानुसार रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y1 प्लस y1 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू राईट साईडला यम कॉन्स्टंट ॲज इट इज राहील कॉस ऑफ यम साइन इनव्हर्स यक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन म्हणजे मायनस सुरुवातीला मायनस साइन ऑफ यम साइन इनव्हर्स यक्स इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ यम साइन इनव्हर्स यक्स. लेफ्ट साइडची पहिली टर्म ॲज इट इज रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y1. y1चा डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल y2 प्लस y1 ॲज इट इज इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि पुन्हा रूटच्या मधल्या टर्मचा म्हणजेच 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x. 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x इक्वल टू राईट साईडची टर्म आता केअरफुली मायनस यम आणि या ठिकाणचा हा एक कॉन्स्टंट यम आहे, तो होईल मायनस यम स्क्वेअर इंटू साइन ऑफ यम साइन इनव्हर्स यक्स इंटू साइन इनव्हर्स यक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा पहिला एक यम आणि या ठिकाणचा कॉन्स्टंट यम स्क्वेअर होईल. साइन ऑफ यम साइन इनव्हर्स एक्स ॲज इट इज राहील आणि या साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर येईल. या ठिकाणी हा 2 कॅन्सल, टर्म राहतील शिल्लक रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर
into y2 plus into minus x y1 upon root of 1 minus x square equal to राईट साईडची टर्म पहा काय राहते मायनस एम स्क्वेअर इंटू साइन ऑफ एम साइन इनवर्स एक्स ची किंमत आता आपण इक्वेशन 1 चा वापर करू शकतो या ठिकाणी पहिल्या डेरिव्हेटिव्ह नंतर त्याचा उपयोग झाला नव्हता पण दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह नंतर मात्र ती व्हॅल्यू यूज करता येईल साइन ऑफ एम साइन इनवर्स एक्स ची व्हॅल्यू y आणि अपॉन असेल रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि याला रिझन देता येईल फ्रॉम इक्वेशन 1. So as usual multiply each term by root of 1 minus x square. प्रत्येक टर्मला रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केलं तर पहिली टर्म येईल रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर that is 1 minus x square into y2 minus xy1 डिनॉमिनेटरची रूटची टर्म कॅन्सल झाली राईट साईडला पण डिनॉमिनेटरची रूटची टर्म कॅन्सल होईल शिल्लक राहील फक्त मायनस एम स्क्वेअर वाय आणि राईट साईडची मायनस एम स्क्वेअर वायची टर्म लेफ्ट साईडला प्लस होईल म्हणजेच 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y2 मायनस एक्स y1 प्लस एम स्क्वेअर वाय इक्वल टू 0. तसा हा प्रॉब्लेम साइन ऑफ एम साइन इनवर्स एक्स आहे तसाच कॉस ऑफ एम साइन इनवर्स एक्स असाही प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा क्वेश्चन नंबर 310 मध्ये कॉस ऑफ 3 साइन इनवर्स एक्स आहे फक्त एम च्या जागी सी हा कॉन्स्टंट आहे
310 सेम एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y equal to cos of t sin inverse x. Prove that 1 minus x square into d2y by dx square minus x into dy by dx plus 9y equal to 0. सेम प्रोसेस, फक्त m च्या जागी 3 आहे आणि नोटेशन्स y1 आणि y2 च्या जागी dy by dx आणि d2y by dx स्क्वेअर. आजच्या एक्झाम्पल मध्ये प्रूव्ह करायचं तर 1 मायनस x स्क्वेअर इंटू y2 मायनस x इंटू y1 आणि प्लस होता m स्क्वेअर y. m ची व्हॅल्यू 3 आहे या एक्झाम्पल मध्ये, 3 स्क्वेअर म्हणजे 9y. फर्स्ट ऑफ ऑल differentiate this with respect to x. dy by dx equal to derivative of cos of 3 sin inverse x. यामध्ये cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन of 3 sin inverse x into again derivative of 3 sin inverse x equal to minus sine of 3 sin inverse x as it is. 3 sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 3 constant sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon root 1 minus x square, that is value of dy by dx. इक्वेशन 1 चा वापर यामध्ये होत नाहीये, पण रूट ची टर्म की डिनॉमिनेटरला राईट साइडला, ती टर्म लेफ्ट साइडला मल्टिप्लाय करता येईल. म्हणजेच रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy by dx इक्वल टू minus 3 sin of 3 sin inverse x. Now differentiate again with respect to x. कंपेअर करा प्रिव्हियस एक्झाम्पल आणि फक्त नोटेशन्स वेगळे dy by dx चे. लेफ्ट साइडला टर्म येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 1 मायनस x स्क्वेअर इंटू dy by dx equal to minus 3 outside derivative of sine of 3 sin inverse x. Sine of 3 sin inverse x. लेफ्ट साइडचा डेरिव्हेटिव्ह काय येईल u इंटू विचारानुसार u इंटू विचारून रूट 1 मायनस x स्क्वेअर ॲज इट इज इंटू dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx
as it is into derivative of root 1 minus x square. Right side minus 3 sine of 3 sine inverse x derivative. Sine of 3 sine inverse x derivative cos of 3 sine inverse x into again derivative of 3 sine inverse x. Left side term root 1 minus x square into d2y by dx square plus dy by dx into root 1 minus x square चा derivative 1 upon 2 root 1 minus x square into पुन्हा 1 minus x square चा derivative minus 2x. या ठिकाणी हे 2 कॅन्सल होतील. राईट साईडला minus 3 cos of 3 sin inverse x ची व्हॅल्यू आपण लगेच y लिहू शकतो into 3 sin inverse x चा derivative 3 constant as it is 1 upon root 1 minus x square. म्हणजेच टर्म शिल्लक राहतील root 1 minus x square into d2y by dx square plus into minus will minus x upon root 1 minus x square into dy by dx equal to minus 9y upon root 1 minus x square. Now multiply throughout by root 1 minus x square. root 1 minus x square ने जर मल्टिप्लाय केला तर पहिली टर्म येईल 1 minus x square into d2y by dx square minus x into dy by dx आणि इक्वल टू राईट साइड minus 9y root 1 minus x square ची टर्म कॅन्सल होईल. minus 9y लेफ्ट साइडला घेतला तर प्लस होईल म्हणजेच फायनल रिझल्ट 1 minus x square into d2y by dx square minus x into dy by dx plus 9y equal to 0.
311 if y equal to x plus root of x square minus a square, show that x square minus a square into y2 plus xy1 minus y equal to 0. First of all, let this is equation number 1. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of x plus root x square minus a square. नोटेशन्स यूज केलेले आहेत y1 आणि y2, म्हणजेच dy बाय dx ला आपण लिहू शकतो y1 इक्वल टू राईट साइड x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 प्लस रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू अगेन पुन्हा रूट मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x 2 कॅन्सल म्हणजेच टर्म येईल y1 इक्वल टू 1 प्लस x अपॉन रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. या ठिकाणी पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन घ्या राईट साईडला, म्हणजेच y1 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय केला तर 1 इंटू रूट म्हणजेच रूट x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर a स्क्वेअर प्लस x अपॉन रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह प्रोसेस झाली कंप्लीट. आता इक्वेशन 1 x प्लस रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस x ही न्यूमरेटरची टर्म दोन्ही सेम आहेत, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला y रिप्लेस करता येऊ शकतो. therefore from equation 1 y1 इक्वल टू काय लिहिता येईल y अपॉन रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि रूटची टर्म लेफ्ट साइडला मल्टिप्लाय घ्या, म्हणजेच नेक्स्ट टर्म येईल रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू y1 equal to y. That this is equation number 2. Now differentiate again with respect to x. With respect to x, derivative of root x square minus a square into y1 equal to derivative of y म्हणजे dy by dx. Left side ला u into which rule root x square minus a square into derivative of y1 plus y1 as it is into derivative of root x square minus a square. राइट साइडला dy by dx त्यालाच आपण y1 असे लिहू शकतो. रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू y1 चा डेरिव्हेटिव्ह y2 प्लस y1 as it is into
रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर into again derivative of x square minus a square. Right side y1 as it is. Now direct 2x लिहिता येईल तो डेरिव्हेटिव्ह. रूट x square minus a square into y2 plus y1 upon 2 root x square minus a square into x square minus a square चा डेरिव्हेटिव्ह 2x equal to y1. या ठिकाणचे हे 2 कॅन्सल, मल्टिप्लाय बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केला तर पहिली टर्म एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट एलिमिनेट होईल इंटू y2 प्लस दुसऱ्या टर्म मधली डिनॉमिनेटरची टर्म कॅन्सल, शिल्लक राहील x इंटू y1 आणि राईट साईडला y1 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे प्रूव्ह करायचे आहे. त्यामधली लेफ्ट साईडची टर्म तयार झालेली आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू y2 प्लस एक्स इंटू y1. राईट साईडला मात्र y1 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. यामध्ये आपल्याला यूज करता येईल इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 वरून y1 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर याची व्हॅल्यू असेल y. सो हिअर फ्रॉम इक्वेशन 2 एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू y2 प्लस x इंटू y1 इक्वल टू y. आणि लास्ट स्टेपसाठी राईट साईडला असणारा y लेफ्ट साईडला आपण मल्टिप्लाय घेऊ शकतो. म्हणजेच टर्म येईल एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू y2 प्लस एक्स y1 मायनस y इक्वल टू 0. त्यानंतर 312 नियर अबाउट असाच आहे. त्यामध्ये ब्रॅकेट रेस टू एम हा एक डेरिव्हेटिव्ह आहे. $312 if y equal to
x plus root of 1 plus x square bracket raised to m, show that 1 plus x square into d2y by dx square plus x into dy by dx equal to m square y. First of all, let this is equation number 1. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of x plus root 1 plus x square bracket raised to m equal to bracket raised to m आधी x raised to n चा फॉर्म्युला, त्यानुसार m into x plus root 1 plus x square raised to m minus 1 into again derivative of x plus root 1 plus x square. नोटेशन्स dy by dx d2y by dx स्क्वेअरच आहेत, त्यामुळे लेफ्ट साइडला y1 लिहायची गरज नाही. m into x plus root 1 plus x square bracket raised to m minus 1 in ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेताना x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 प्लस रूट 1 प्लस x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट 1 प्लस x स्क्वेअर आणि पुन्हा रूट मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 प्लस x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 2 कॅन्सल equal to m into bracket x plus root 1 plus x square raised to m minus 1 into या ठिकाणी टर्म शिल्लक राहील 1 plus x upon root 1 plus x square. सिमिलर टर्म येते ब्रॅकेट मधले मागच्या एक्झाम्पल सारखी, फक्त a स्क्वेअरच्या जागी 1 आहे. इक्वल टू m into bracket x plus root 1 plus x square raised to m minus 1 into क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करा 1 into root 1 plus x square म्हणजेच root 1 plus x square plus x upon root 1 plus x square. हे येईल ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन. आता यामध्ये न्यूमरेटरची जी टर्म आहे ती टर्म आहे रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स आणि पहिल्या ब्रॅकेटची टर्म आहे एक्स प्लस रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. दोन्ही ब्रॅकेट सेमच आहेत म्हणजे बेस सेम आहे. पहिल्या ब्रॅकेटचा इंडेक्स आहे m मायनस 1, दुसऱ्या ब्रॅकेटचा इंडेक्स आहे 1. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज या एक्झाम्पल मधली. सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. पहिल्या ब्रॅकेटचा इंडेक्स आहे m मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटचा इंडेक्स आहे 1. m मायनस 1 आणि प्लस 1 जर घेतला इंडेक्सच्या रूलनुसार m मायनस 1 प्लस 1 इक्वल टू काय होईल m. हा इंडेक्स m मायनस 1 आणि पुढच्या ब्रॅकेटचा इंडेक्स प्लस 1. बेस सेम असेल तर इंडेक्सचं ॲडिशन होतं m मायनस 1
आणि हा +1 -1 +1 कॅन्सल, शिल्लक राहील फक्त m. म्हणजेच टर्म तयार होते dy by dx इक्वल टू m into bracket x plus root 1 plus x square, x plus root 1 plus x square bracket raised to m divided by root 1 plus x square. डिनॉमिनेटरची टर्म ॲज इट इज. आता या स्टेजला आपण इक्वेशन 1 मधून x प्लस रूट 1 प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू m याची व्हॅल्यू y यूज करू शकतो आणि लगेच हा डिनॉमिनेटरचा रूट पण लेफ्ट साईडला घ्या. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 टर्म तयार होईल रूट 1 प्लस x स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल टू my. लेट दिस इज इक्वेशन नंबर 2. आता हा प्रॉब्लेम मागच्या प्रॉब्लेम सारखाच तयार झाला इथून पुढे कंप्लीट. डिफरन्शिएट नाव विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करा. लेफ्ट साइडला u इंटू व्हीचा रूल, डेरिवेटिव्ह ऑफ रूट 1 प्लस x स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल टू राईट साइडला डेरिवेटिव्ह ऑफ my. लेफ्ट साइडला u इंटू व्हीचा रूल या दोन टर्मसाठी रूट 1 प्लस x स्क्वेअर ॲज इट इज इंटू dy बाय dx चा डेरिवेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx ॲज इट इज इंटू रूट 1 प्लस x स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह. रूट 1 प्लस x स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह काय येईल 1 अपॉन 2 रूट 1 प्लस x स्क्वेअर आणि पुन्हा 1 प्लस x स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह 2x इक्वल टू राईट साइडला m इंटू dy बाय dx. हे 2 कॅन्सल होतील. त्यानंतर पुढची स्टेज म्हणजे मल्टिप्लाय. मल्टिप्लाय बाय रूट 1 प्लस x स्क्वेअर. रूट 1 प्लस x स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केला तर टर्म्स काय तयार होतील पहा. त्यामध्ये पहिली टर्म येईल 1 प्लस x स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर. स्क्वेअर रूट कॅन्सल झालं प्लस दुसऱ्या टर्म मध्ये x आणि dy बाय dx फक्त शिल्लक राहील. डिनॉमिनेटरची रूटची टर्म कॅन्सल म्हणजे x इंटू dy बाय dx आणि राईट साइडला m इंटू रूट 1 प्लस x स्क्वेअर इंटू dy बाय dx. थ्रूआउट मल्टिप्लाय केला आपण रूट 1 प्लस x स्क्वेअरने. and now from equation 2 रूट 1 प्लस x स्क्वेअर इंटू dy बाय dx याची व्हॅल्यू काय my. ती व्हॅल्यू राईट साइडला सबस्टिट्यूट करायची m इंटू my म्हणजेच मिळेल m स्क्वेअर y. ते होईल फायनल आन्सर. सेम ॲज प्रिव्हियस एक्झाम्पल. येईल कंप्लीट करता शेवटची स्टेप इक्वेशन 2 वरून ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. एक्झाम्पल्स पुन्हा एकदा स्वतः सॉल्व करायची प्रॅक्टिस ठेवा. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय कॅल्क्युलेशन्स कशा पद्धतीने केले जातात ते